अहिल्यानगर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कोरोना महामारीच्या काळात केवळ पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी नामांकित डॉक्टरांनी संगनमत करून कोरोनाचा खोटा अहवाल बनवून चुकीचे उपचार देत 79 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या मुलाने केलाय। इतकेच नव्हे तर उपचारातील गैरप्रकार लपवण्यासाठी आणि अवयव तस्करीसाठी डॉक्टरांनी वडिलांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली असा खळबळजनक दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर अखेर तोपखाना पोलिसांनी शहरातील नामांकित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केलाय। आरोपी डॉक्टरांमध्ये डॉक्टर गोपाळ बहुरूपी, न्यूक्लियस हॉस्पिटल डॉक्टर सुधीर बोरकर, न्यूक्लियस हॉस्पिटल डॉक्टर मुकुंद तांदळे, ग्लोबल पॅथॉलॉजी डॉक्टर अक्षयदीप झावरे पाटील, अहिल्यानगर कोविड सेंटर डॉक्टर सचिन पांडुळे, अहिल्यानगर कोविड सेंटर आणि डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅब येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। नेमके काय आहे प्रकरण? फिर्यादी अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांना दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी किरकोळ त्रास होत होता। त्यांना प्रथम अहिल्यानगर कोविड सेंटर या ठिकाणी दाखल करण्यात आले। मात्र दुसऱ्याच दिवशी दिनांक 14 ऑगस्ट रोजी नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता वडिलांना परस्पर डॉक्टर बहुरूपी आणि डॉक्टर बोरकर यांच्या न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये वडिलांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले। वडिलांनी फोनवरून मुलाला मला येथून घेऊन जा, हे मला मारून टाकतील, ते मला बेडला बांधून ठेवतात आणि खूप रक्त काढत आहेत अशी आपबीती सांगितली। वडिलांना बेडला बळजबरीने बांधून ठेवल्याचे फिर्यादीने पाहिले। फिर्यादीचा आरोप आहे की वडिलांना कोरोना नसतानाही 24 तासांच्या आत 100 mg चे 5 रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले, जे जीवघेणे होते। अखेर दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी वडिलांचे निधन झाले। फिर्यादी बिल भरून मृतदेह घेऊन गेले असता मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला असे सांगण्यात आले। मात्र फिर्यादीने सर्व ठिकाणी शोध घेऊनही वडिलांचा मृतदेह आजपर्यंत दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत मिळून आलेला नाही। माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजीच्या निर्देशानुसार तोपखाना पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध कट कारस्थान रचणे, फसवणूक करणे, खोटे कागदपत्र बनवणे, पुरावा नष्ट करणे आणि चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारणीभूत होणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे अहिल्यानगरच्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी मुकुंद भट्ट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।